नमस्कार, मी अनघा धोडपकर. अश्वत्थामा भाग 34. परदेशी गोऱ्यांनी हसत हसत अट मान्य केली. अश्वत्थाम्याने मंत्राच्या सहाय्याने मोठं गोलाकार वर्तुळ काढून दिशा दाखवत तो म्हणाला, समोर पश्चिम दिशेला पांडवांचं आणि पूर्व दिशेला कौरवांचं शिबिर होतं. त्यांना डोळे मिटून वर्तुळात उभं राहायला सांगितलं. आता उघडा डोळे. परदेशी पाहुणे डोळे उघडायला आणि कृष्णार्जुनाचा घरघर आवाज करणारा भयानक रथ येताना आणि त्यांच्या शंखध्वनी पृथ्वीचाही थरकाप उडवून प्रचंड आवाजाने सर्वजण घाबरून बेशुद्ध पडलेत. त्याच्याकडे न पाहता एकेकाळच्या त्याच्या समरांगणाबाहेर आला तो शेवटचाच. तिथून तो सरदारीच्या ढाब्यावर पोहोचला. कुरुक्षेत्र मैदानावर बेशुद्ध पडलेल्या परदेशी पाहुण्यांसाठी ॲम्ब्युलन्स पाठवायला सरदारजीला त्याने सांगितलं. सरदारजीनं त्याला जेवायला घातलं. एक जोडी काळी लुंगी, काळी कपनी, अर्धा डझन काळे रुमाल, एक शबनम बॅगेत भरून देत अश्वत्थाम्याला तो म्हणाला, ये मेरी तरफ से दोस्ती का तोहफा. त्याने हसत प्रेमळ भेटीचा स्वीकार केला. फॉरेनर कसे बेशुद्ध झालेत हे सांगितल्यावर सरदारजीनं विचारलं, 20 दिन कहाँ था? तो म्हणाला, कुरुक्षेत्र में 18 दिन महायुद्ध देख रहा था. सरदारजीला पटलं नाही हे पाहून तो म्हणाला, मी खरं सांगत आहे, मी आता हिमालयात जात आहे. आशीर्वाद देऊन तो अदृश्य देखील झाला. कुरुक्षेत्राच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्व फॉरेनर शुद्धीवर आल्यावर भिवून पाहू लागले. कॅमेऱ्यात कुरुक्षेत्रातील लाल मातीशिवाय काहीच नव्हतं. अश्वत्थामा झपाट्यानं हिमालयाकडे जात असता प्रतिस्मृती योगविद्येच्या पटलात गुरफटलेली ती भेसूर भयानक रात्र पांडवांच्या नाशाचा हुंकार घेऊन जन्माला आली. मेला म्हणून निश्चित पडलेल्या दृष्टद्युम्नाचा सारथी सर्वत्र हाडामासांचा सडा पडलेल्या शिबिरातून कशीबशी वाट काढत युधिष्ठिराच्या महालात जाऊन झालेल्या भीषण हत्याकांडाचं वृत्तांत सांगितल्यावरती त्यांना शोक अनावर झाल्यावर म्हणाले, ज्याला आयुष्यभर आपला मानला त्या गुरुपुत्र अश्वत्थाम्याकडूनच, कृपाचार्याकडून, कृतवर्माकडून, ज्याला द्रौपदीनं सख्या बंधूप्रमाणे माया दिली, त्यानंच मागून अवसानघातकी खंजीर खुपसावा. द्रौपदीनं ऐकल्यावर भयंकर शोकाकुल झाली. विलक्षण क्रोधानं अर्जुनाला म्हणाली, एवढे भीषण कृत्य गरीब भाबड्यात दिसणाऱ्या बंधू अश्वत्थाम्यानं केलं यावर विश्वासच बसत नाही. तो जिथं असेल तिथे त्याचे हालहाल करून ठार मारेपर्यंत आणि त्याच्या पापकर्माचं फळ त्याला मिळेपर्यंत अनशन करून प्राणत्याग करीन मी. बंधुत्वाच्या भावपूर्ण नात्याला त्यानं आग लावली. त्याच्या मस्तकावरचा सहज नीलमणी आणून दिल्यावरच माझा दाह शांत होईल. अश्वत्थाम्याला शोधत लपून बसलेल्या व्यास आश्रमात पांडव श्रीकृष्णासह पोचलेत. या सर्व महावीरांना पाहून घाबरून प्राण वाचवण्यासाठी अविचारानं ब्रह्मास्त्र अथवा ब्रह्मशिरस्त्र अस्त्र क्रोधानं सोडल्याबरोबर अर्जुनालाही कृष्णानं सर्वांच्या रक्षणार्थ अश्वत्थाम्यानं सोडलेल्या ब्रह्मास्त्राचं निवारण करण्यासाठी ब्रह्मास्त्र सोडण्याची आज्ञा केली. दोन्ही अस्त्रांचा भयंकर आवाज ऐकून महर्षी नारद आणि व्यास दोन्ही अस्त्रांच्या मध्ये उभे राहून दोघांनाही आपापले अस्त्र माघारी घेण्यास सांगितल्यावर अर्जुनानं तर अस्त्र मागे घेतलं, पण अश्वत्थाम्याला मागे घेण्याची कला अवगत नसल्यामुळे तो ते घेऊ शकला. धन्यवाद.